नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, माझं बालपण हे कोकणातील विविध गावांमध्ये गेलं। वडिलांची माझ्या ट्रान्सफरेबल जॉब होता, म्हणजे सतत बदली व्हायची, त्यामुळे आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्यातच जास्ती करून त्यांची बदली झाली। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये मला राहता आलं आणि असाच एक तालुका म्हणजे राजापूर तालुका। कर्नाटकमध्ये निघालो होतो माझ्या नोकरीच्या ठिकाणी। तर जाताना कोदवली नावाचं गाव लागतं की ज्या ठिकाणी मी 3 ते 4 वर्ष साधारण राहिलो होतो आणि दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी ह्या इयत्ता मी या इथून पूर्ण केलेल्या आहेत आणि 6वी इयत्ता सुद्धा पूर्ण केलेली आहे। 2री ते 6वी असा माझा शैक्षणिक प्रवास आहे, तो या राजापूर गावात झाला। राजापूर या स्कूलमध्ये 5वी ते 6वी शिकलो आणि 2री ते 4थी हे कोदवली नंबर 4 ही जी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये शिकलो। मित्रांनो, त्या काळचं राजापूर आणि आताचं राजापूर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, परंतु ज्या आठवणी आहेत त्या अजूनही तशाच ताज्या आहेत, त्यामध्ये काही फरक नाही। अजूनही राजापूरमध्ये आलो किंवा येथील परिसर पाहिला की बालपणीचे दिवस आठवतात। शाळेत केलेली मस्ती आठवते, मित्रांसोबत खेळलेले खेळ आठवतात की जेव्हा जुन्या आठवणी आपल्याला पुन्हा एकदा जगायला मिळतात। आणि जेव्हा आपण अशा ठिकाणाला भेट देतो ज्या ठिकाणी आपलं बालपण गेलेलं असतं, खास करून अशा ठिकाणी आपल्याला असं फार गैरवरून आल्यासारखं होतं आणि असं वाटतं की ते दिवस पुन्हा यावेत, परंतु ती आयुष्यातली एक फेज होती। बालपण, शिक्षण ती आता निघून गेली आहे आणि ते दिवस गोल्डन इयर्स होते, ते पुन्हा येणार नाहीत। असेच काही दिवस होते। तर आता आपण कोदवली गावानजीक आलेलो आहोत। सध्या आपण राजापूर तालुक्यातील हर्डी या गावामध्ये आहोत। हर्डी गाव संपल्यानंतर कोदवली गाव चालू होणार आहे। हर्डी हे सुद्धा निसर्ग सुंदर एकदम गाव आहे राजापूर तालुक्यातील आणि या गावातील ही नदी खळखळून वाहत आहे। पाऊस छानपैकी झालेला आहे, त्यामुळे नदीला पाणी पण आलंय आणि राजापूर तालुका हा तसा अतिशय निसर्गरम्य असा तालुका, दऱ्याखोऱ्यांनी सजलेला असा तालुका आहे। निसर्गाने ते मुक्त असते उधळण केलेला असा तालुका आहे। त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये या राजापूर तालुक्यात तुम्ही कधीही या, तुम्हाला नेहमीच आल्हाददायक वातावरण मिळेल। आणि आता आपण कोदवली या गावामध्ये फायनली आलेलो आहोत। तर मित्रांनो, ही जिल्हा परिषद शाळा कोदवली नंबर 4 या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि ही शाळेची आमची इमारत आहे। हा राजापूर तालुक्यातील पेट्रोल पंप जो आहे कोदवली गावामधला त्याच्या परिसरातील भाग आहे। हा रस्ता क्रॉस केल्यानंतर माझं घर होतं। आता इथून ते घर त्यावेळी क्लिअर दिसायचं, पण आता या ब्रिजमुळे ते घर दिसत नाही आहे। आता हा जो ब्रिज आहे तो आहे मुंबई गोवा हायवेचा ब्रिज। मला इथून उजवीकडे वळायचं। आता मी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी इथे अंकिता हॉटेल पहा, इथं अंकिता हॉटेल, यानंतर 2-3 घरं सोडल्यावरती माझं घर होतं, म्हणजे जिथे आम्ही भाड्याने राहायचो। तर मित्रांनो, हे घर होतं, एक्झॅक्टली हेच घर होतं की जिथे आम्ही भाड्याने राहायचो आणि इथून मी शाळेत चालत जायचो। अतिशय सुंदर असं राजापूर शहर, राजापूर गाव आणि परिसर आहे। राजापूरवासी व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सांगा, आपण राजापूर तालुक्यातील कुठल्या गावामधून हा व्हिडिओ पाहत आहात। हा राजापुरातील नाका आहे। डावीकडे गेलं की आपल्याला सिंधुदुर्ग च्या दिशेने जायला होतं आणि उजवीकडे गेलं तर राजापूरची बाजारपेठ आहे। आता आपल्याला डाव्या बाजूने जायचंय। कोकण बदलतंय आणि सर्वत्र नवीन नवीन बदल जे आहेत ते आपण स्वीकारत देखील आहोत, परंतु मला असं वाटतं पर्यावरण पूरक बदल जर घडले तर अजून मजा येईल, अजून आपल्याला सुख, समाधान, शांती, आनंद मिळेल। मित्रांनो, हा राजापुरातील नदीवर बांधण्यात आलेला असा भव्य असा पूल आहे आणि इकडे राजापूर शहर पावसामुळे काहीच दिसत नाहीये। तर मित्रांनो, मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे। हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा।
पुन्हा एकदा भेटूया अजून एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निसर्ग यात्री आशिष लाड तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.